चिंचखेड येथे मुख्य जलवाहिनी फुटली आहे। अमरावती शहर आणि बडनेरामध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। मंगळवार आणि बुधवारी पाणीबाणी असेल। नागरिकांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात आलंय। चिंचखेड येथे मुख्य जलवाहिनी ही फुटली आहे, त्यामुळे अमरावती शहर आणि बडनेरामध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येत आहे। अमरावती शहर आणि बडनेरामध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। चिंचखेड येथे मुख्य जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा आता बंद राहणार आहे। 2 दिवस हा पाणी पुरवठा बंद राहील। मंगळवारी आणि बुधवारी असे 2 दिवस अमरावती शहर आणि बडनेरामध्ये पाणीबाणी असेल। त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात येत आहे। अमरावती शहर आणि बडनेरामध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सुरेंद्र, काय अधिकची माहिती? पूनम, खरं तर अमरावती शहराला ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो ते मोर्शी तालुक्यातील अप्परवता धरण आहे आणि या धरणातून अमरावती आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा होत असतो। मात्र या धरणाची जी जलवाहिनी आहे ती चिंचखेड गावाजवळ फुटली आहे। त्यामुळे जवळपास 2 दिवस या जलवाहिनीचं काम जे आहे ते सुरू राहणार आहे आणि त्याच कारणास्तव 2 दिवस अमरावती शहरामध्ये आणि बडनेरा शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांना जीवन प्राधिकरण करून तसा संदेश सुद्धा देण्यात आला आहे आणि पाणी हे व्यवस्थित वापरा, पाण्याचा गैरसोय करून घेऊ नका, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे। आज उद्या पाण्याची बचत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर हे काम 2 दिवसामध्ये पूर्ण नाही झालं तर आणखी देखील 1-2 दिवसाचा विलंब या कामामध्ये होऊ शकतो। त्यामुळे पाण्याचा वापर जो आहे योग्य रीतीने करण्याचा संदेश जो आहे तो जीवन प्राधिकरण करून देण्यात आला आहे। आज पूर्णपणे पाणी पुरवठा बंद आहे आणि उद्याला देखील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात या धरणातून पाणी पुरवठा अमरावती आणि बडनेरा या दोन्ही शहराला होत असतो। सुरेंद्र, ही जलवाहिनी कशामुळे फुटली त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नेमकं जलवाहिनी कशामुळे फुटली या संदर्भात माहिती भेटू शकली नाही। मात्र जलवाहिनीचं काम जे आहे ते कालपासूनच युद्ध स्तरावर सुरू आहे। तात्काळ जलवाहिनीचं काम पूर्ण व्हावं अशा प्रकारे या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे। मात्र असंही असलं तरी किमान 2 दिवस तरी या कामाला लागणार हे निश्चित आहे। नीलम, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।